मंत्री दिलीप वळसे पाटील संस्थापक असलेल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लिमिटेड नवी दिल्ली यांचा देशातील सर्वोत्कृष्ट वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना पुरस्कार मिळाल्याबद्दल व गाळप हंगाम 2023-24 मध्ये गाळप केलेल्या ऊसासाठी विना कपात 3200 प्रति मेट्रिक टन उच्चांकी बाजारभाव जाहीर केल्याबद्दल म्हाळुंगे पडवळ ग्रामस्थांच्या वतीने कारखाना संचालक मंडळाचा जाहीर सत्कार करण्यात आला। यावेळी सत्कार कार्यक्रमास कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, संचालक बाबासाहेब खालकर, अरुण चासकर, सरपंच सुजाताताई चासकर, उपसरपंच विकास पडवळ, अनिल पडवळ, एकनाथ आंबटकर, माणिक सईद, तंटामुक्ती अध्यक्ष दीपक चासकर, मुकुंद बारवे, नवनाथ जंबूकर, पोलीस पाटील दिनेश दहितुले, जयश्रीताई दहितुले यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कारखान्याचे चेअरमन बेंडे म्हणाले की तुम्हा गावकऱ्यांचे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहकार्य व आशीर्वाद यामुळेच हे शक्य झाले। यापुढे देखील ते कायम राहतील। कारखान्याचे संस्थापक, संचालक व महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे, घालून दिलेल्या शिस्तीमुळे हे सर्व शक्य झाले। हे जे काय पारितोषिक जे मिळालं हे काय माझ्या एकट्याचं याच्यातलं श्रेय नाही। याला सगळ्याला कारणीभूत आहे माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांचं मार्गदर्शन आणि साहेबांच्या एवढ्या वर्षामध्ये खूप बारकाईने लक्ष असतं आणि मग हे सगळे आमचे संचालक मंडळ यांचा पाठिंबा असतो आणि खऱ्या अर्थाने आमचे जे कामगार आहेत आणि अधिकारी वर्ग आहे त्यांची खूप मेहनत असते। त्यांच्या या मेहनतीमुळे मी ते यावेळेस सांगितलं हे जे पारितोषिक आहे आपण कोणाला तरी समर्पित करतो, तर आम्ही म्हणलो हे यावेळेस समर्पित करायचं कोणाला, तर आमच्या अधिकारी वर्ग आणि कामगारांना, त्यांच्या मेहनतीचं हे फळ आहे आणि तुम्ही सगळे शेतकरी बांधव जो पाठिंबा देता त्याच्यामुळे हे सगळं घडतं। घरामध्ये एखादं घर चांगलं चालतं, ते चांगलं चालत असताना कर्ता पुरुष असतो, त्या कर्त्या पुरुषाला पाठिंबा देणारी घरातली सगळी